जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचाच प्रस्थान होत आहे। त्याआधी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देहूमध्ये जाऊन संत तुकाराम महाराज यांचं दर्शन घेतलेलं आहे। तुकाराम महाराजांच्या जगद्गुरू तुकाराम महाराजांच्याकडे असलेला एक त्यांचा विचार, त्यांचे वेगवेगळ्या गाथा, त्यांचे अभंग हे सगळ्याकडे बघून पुढच्याही पिढ्यानपिढ्या समाजाला ह्या सगळ्या गोष्टी समजाव्या म्हणून मेन ठिकाणी ते संत तुकाराम महाराजांची मूर्ती ठेवणार आहे। बरोबर त्याच्या मागं पांडुरंग आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ठेवणार आहे। डावीकडे एका ठिकाणी गणपतीची मूर्ती, एका ठिकाणी शंकर म्हणजे पिंड ठेवणार आहे। असे वेगवेगळे त्यांनी पाच असे गोष्टी केलेल्या आहेत। त्यांच्या परीनं काम उत्तम चाललंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।